मी अरुण घोडके. शिवचिंतन. आलमगीर औरंगजेबाचे साम्राज्य फार मोठे होते. तो जेव्हा आपली छावणी हलवीत असे, त्यामध्ये 2100 हत्ती, 1400 उंट आणि 400 गाड्यामधून सामान वाहून नेत असे. तो नेहमी पालखीतून प्रवास करीत असे. तत्कालीन प्रवासी कॅरेरी यांनी लिहून ठेवले आहे की औरंगजेबाचे एकूण सैन्य 3 लाख घोडेस्वार, 4 लाख पायदळ होते. भारी भक्कम तोफा 60 ते 70 होत्या. 300 लहान तोफा उंटावरील आणि लहान पितळी तोफा 50 ते 60 होत्या. त्या 2 घोड्यांच्या गाड्यावरून वाहून नेल्या जात असत. तोफखान्याची व्यवस्था युरोपियन ख्रिस्ती लोकांच्याकडे होती. त्यामध्ये इंग्रज, पोर्तुगीज, डच, जर्मन, फ्रेंच यांचा समावेश होता. तोफा चालवण्यासाठी असणाऱ्या गोलंदाजांना प्रत्येकी ₹200 महिना पगार मिळत असे. यामुळे बादशाहची छावणी म्हणजे एक मोठे शहरच होते. बादशाह छावणीमध्ये इराण व अरबस्तानमधील घोडेही होते. छावणीतील हत्तींची संख्या जास्त असल्याने त्यांना पोसण्याचा खर्चही जास्त असे. एका हत्तीला कमीत कमी 70 शेर धान्य लागत असे. त्यामुळे प्रत्येक हत्तीवरती दररोज ₹7 खर्च केले जात असत. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.